निर्मला सीतारामन यांनी देशाला नवा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. सबका साथ सबका विकास आणि विकसित भारताची संकल्पना देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जी व्यक्त केलेली आहे त्या दृष्टीने टाकण्यात आले ठोस पाऊल. वर्षानुवर्ष रोज हे कार्यक्रम चालूच आहेत, पण निश्चित दिशा पुढच्या आगामी 2047 पर्यंत हे अचीव करण्याकरता, हे साध्य करण्याकरता जो रोडमॅप पाहिजे तो रोडमॅप त्यांनी स्पष्ट केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ही जी महत्त्वाची क्षेत्र आहेत त्याला अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीने सरकारने 3 कर्तव्य आधारित त्याच्यामध्ये व्यक्त केलेले आहेत. एक तर आर्थिक वाढीला वेग देणे आणि हा वेग कायम राखणे हे सरकारचं प्रथम कर्तव्य. म्हणजे वेग जी कामं हातात घेतली की करायची आहेत त्याचा वेग कायम ठेवायला, सतत ठेवावा लागेल, कन्सिस्टन्सी ठेवावं लागेल. त्याचबरोबर सबका साथ सबका विकास हे सरकारचे जे ध्येय आहे त्याला सुद्धा अधोरेखित करण्यासंदर्भामध्ये निश्चित पावलं त्या टाकण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहाल की याच्यामध्ये जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणे हे सरकारी दुसरं कर्तव्य आहे. त्यामुळे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, स्पोर्ट्स डिपार्टमेंट आहे, ॲग्रिकल्चर आहे, एम्प्लॉयमेंट आहे, IT सेक्टर आहे, कृषी क्षेत्र आहे, त्या प्रत्येक क्षेत्राला भरीव मदत ही केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये करण्यात आलेली आहे. आणि महाराष्ट्राला सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये बराचसा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. काही महत्त्वाचे जे ड्रग्ज आहेत किंवा ज्याच्यावर औषधोपचार, कॅन्सरवर आधारित जी काही असाध्य रोगावर ट्रीटमेंट चालते अशा 17 औषधावर सुद्धा मूलभूत शुल्क हे टोटली एक्साईज जो आहे तो पूर्णपणे माफ करण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्राला सुमारे केंद्र सरकारच्या वाट्यातून डेव्होल्युशन ऑफ टॅक्सेस ज्याला म्हणू आपण, त्यातून 98,306 कोटी रुपये केंद्र सरकारचा महाराष्ट्रातला हिस्सा महाराष्ट्राला मिळणार आहे. त्यामुळे याचा फायदा आहे. मुंबई पुणे हैदराबाद हाय स्पीड बुलेट ट्रेनची सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा प्रवास सुकर होणार आहे. 2 तासामध्ये आपण 1.5 तासात हैदराबाद आणि 40-48 मिनिटांमध्ये मुंबई पुणे हे गाठण्याकरता आता सोयीचं होणार आहे. आणि त्याचबरोबर हायवेसाठी पैसे देण्यात आलेले आहेत. आपण पाहाल की आपल्या ग्रामीण विकासाकरता पैसे देण्यात आलेले आहे. शिक्षणासाठी बरीच तरतूद आहे, ऊर्जेसाठी तरतूद आहे, आरोग्यासाठी तरतूद आहे, नगर विकासाकरता आहे, सामाजिक कल्याणासाठी. म्हणजे आपण एकही क्षेत्र असं नाही आहे की ज्या ठिकाणी पैसा हा मिळालेला नाही आहे. तर मला वाटतं की हा अर्थसंकल्प स्वागतार्ह आहे, महाराष्ट्राच्या हिताचा आहे आणि देशाचा पुढील काळाकरता एक निश्चित त्याला गती देणारा आणि एक निश्चित डायरेक्शन देणारा असा अर्थसंकल्प राहणार आहे. सर, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी हा अर्थसंकल्प किती परिणामकारक आपण पाहताय ना, तरतूद आहे. GST मध्ये कमी केल्यामुळे आज अनेक वस्तूवर कर कमी झालेले आहेत. ही एक आपली सेव्हिंगच आहे ना. मागच्याच वर्षी 12 लाख रुपयापर्यंत पूर्ण इन्कम माफ करण्यात आले म्हणजे टॅक्स माफ करण्यात आला. त्यामुळे आपलं उत्पन्नावर कर 12 लाखापर्यंत आता कुठलाही टॅक्स नाही आहे. आणि इथं ज्या रिबेट्स देण्यात आल्या आहे म्हणजे आता ज्याला आपण टॅक्सेसच्या बाबतीमध्ये जर उल्लेख जर केला, हे सगळे टॅक्सेस कमी झाल्यामुळे आणि GST कमी झाल्यामुळे वाटतं की महागाई नियंत्रणात आणण्यात पूर्णपणे जरी उच्चाटन जरी झालं नसेल तर महागाई नियंत्रणात आणण्यामध्ये आणि त्याचा लाभ सामान्य माणसाच्या मिळण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणारे काही निर्णय झालेत. सर, शिकून सवरून युवकांच्या हाताला काम नाही, मग युवकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन मागच्या काळात सरकारनं दिलं. स्टार्टअपसाठी पैसे तरतूद आहे. आता तुम्ही IT सेक्टरला जर पाहिलं तर IT सेक्टरमध्ये होणारी गुंतवणूक म्हणजे ज्याला आपण डेटा सर्व्हिसेस किंवा ज्याला आपण क्लाउड सर्व्हिसेस ज्याला म्हणू, त्याला 2000 पूर्णपणे जो इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करेल त्याच्यामध्ये पूर्ण कर माफ करण्यात आलेला आहे. 2000 त्याला टॅक्सच नाही त्याच्यावर. तर मुद्दा एवढाच आहे की जे IT सेक्टरमध्ये, IT सेक्टर हे फार एम्प्लॉयमेंट जनरेटिंग अशा स्वरूपाचा व्यवसाय आहे. ते मला खात्री आहे की ज्या ठिकाणी रॉ मटेरियलचं प्रश्न नाही आहे, देशातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये IT क्षेत्रामध्ये जर गुंतवणूक केली तर लोक आज आपली नांदेडून पुण्याला चाललेली आहेत. तर गरज पडणार आहे, नांदेडमध्ये जॉब उपलब्ध होऊन जाईल. आणि IT आहे, IT सॉफ्टवेअर बिझनेस आहे, खूप त्याला भाव मिळणार आहे. त्यामुळे एक निश्चित पाऊल त्या दृष्टीने टाकण्यात आलेलं आहे. नांदेडचं उद्योग जगत जे आहे पूर्णपणे मोडकळीस आल्याचं चित्र आहे. आपण याच्याकडे कसं पाहता? बदललेली परिस्थिती लक्षात घेता बंद पडलेले उद्योग सुरू करण्यासाठी, पुनर्जीवित करण्याकरता आणि काही लोकांना जर बिझनेस बदलायचे असतील चांगली संधी आहे. ज्या सेक्टरला असं आहे की एखादी गोष्ट निर्मितीची असेल किंवा ट्रेडिंगची असेल तर कालांतराने मार्केट परिस्थिती बदलत जाते. आणि त्यामुळे लोकांनी जर आता ज्या बदललेल्या परिस्थितीप्रमाणे नवीन क्षेत्रामध्ये जिथे वाव आहे त्या ठिकाणी गुंतवणूक जर केली किंवा नवीन बिझनेस सुरू केले
तर मला वाटतं आता पहिल्यापेक्षा निश्चितच चांगले दिवस पाहायला मिळतील. तर उद्या नांदेडचा महापौर निश्चित होणार आहे, म्हणजे शेवटची तारीख आहे. कोण होईल नांदेडचा महापौर हा प्रश्न आहे, थोडा विस्तृत. नांदेडचा महापौर हा पक्षाची जी कोर कमिटी आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ते निर्णय घेतील, ते ठरवतील तो महापौर होईल. सर, आपण केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली नांदेडमध्ये सुपर स्पेशालिटी नांदेडला मी नड्डा साहेबांची भेट घेतली, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली. नड्डा साहेबांना विनंती केली की नांदेडचा प्रस्ताव जो आहे तो आमच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाबतीमधला, ट्रॉमा सेंटरच्या बाबतीमधला, बर्न इंजरीजच्या बाबतीमध्ये हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे राज्य सरकारने पाठवलेला आहे. त्याला लवकरात लवकर मान्यता केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली. असे अनेक प्रस्ताव गेले पण नांदेडचा त्यामध्ये अंतर्भाव आहे आणि त्यामुळे त्याला मान्यता द्यावी असं मी नड्डा साहेबांना विनंती केली आहे. कॅन्सर हॉस्पिटल कधी सुरू होईल? शासनाने नुकतीच L2 लेवलच्या कॅन्सर ट्रीटमेंटसाठी मान्यता दिलेली आहे. राज्य सरकारने जवळपास 150-200 कोटी रुपये त्या देऊ केलेले आहेत, त्यामुळे त्याला गती मिळतात.